आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीतेचं हरण करते वेळी आपण धर्म आणि अधर्माचा विचार नाही केलात। मंदोदरी वहिनी आणि विभीषणाची नीती आणि धर्मयुक्त गोष्ट नाही ऐकली। केवळ आपल्या कामवासनेच्या पूर्तीसाठी निमित्त शोधलंय आपण, त्याचंच हे फळ आहे जे सर्व लंकावासी भोगत आहेत। शूर्पणखा तर माझीही बहीण होती। आज मला ज्या प्रकारे उठवले आहे त्या दिवशी किंवा हे हीन कार्य करण्यापूर्वी मला जागवलं असतं तर मी सांगितलं असतं की प्रतिशोध कसा घेतला जातो। मी तर लहान भाऊ आहे आणि लहान भावाचा एकच धर्म आहे, जोपर्यंत तो जिवंत आहे आणि ठीक आहे तोपर्यंत मोठ्या भावाला काही त्रास नाही झाला पाहिजे। तो जिवंत असताना जर त्याच्या मोठ्या भावाला चिंता असेल किंवा तो संकटात आला असेल तर लहान भावाचा धिक्कार आहे। लहान भाऊ मित्रही आहे आणि सेवकही आहे। आपल्या पांडित्याने मला आज्ञा नको देऊस विभीषण। तू चांगल्या प्रकारे जाणतोस की जीवनात अनेक वेळा अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात। जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते की त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे, काय कर्तव्य आहे, अशाच वेळी प्रत्येक प्राणी आपापल्या संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो। काय धर्म आहे, काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनुसार वेगवेगळी असते। दीर्घायु भव। महाराज, मला जे विरूपाक्षाने ऐकवले आहे काय ते खरे आहे? काय यावेळी वानर सेनेने लंकेभोवती घेरा घातला आहे आणि लंकेवर संकटाचे ढग पसरले आहेत? होय तात, यावेळी लंकेवर संकट आलं आहे म्हणून तुला आवेळी उठवण्यात येत आहे, कारण की आमच्या सगळ्यांच्या आशा तुझ्यावर केंद्रित आहेत। शत्रूनं थोड्याच वेळात आपल्या प्रमुख योद्ध्यांना मारलं आहे। जोपर्यंत समुद्राच्या पलीकडून दुसऱ्या ठिकाणाहून आणखी राक्षस योद्धा मदतीस येत नाहीत तोपर्यंत या उरल्या सुरल्या सेनेसह लंकेचं रक्षण करणं फार कठीण दिसत आहे। लंकेचा कोशही रिकामा होणार आहे, यासाठी तुझं युद्धभूमीवर जाणं अवश्य झालं आहे। इंद्रजित कडून काही नाही झाले। जेव्हा आम्ही स्वतः रामाची टक्कर देऊ नाही शकलो तेव्हा इंद्रजित त्याच्याशी सामना कसा करणार, म्हणून आम्ही त्याला अजूनपर्यंत युद्धात नाही पाठवलं। आपण स्वतः काय रणभूमीवर गेला होता? होय, जेव्हा प्रहस्त आणि मकराक्षही मारला गेला तेव्हा आम्ही विचार केला की शत्रू अशा योद्ध्यांना वश नाही होणार। युद्ध वाढत जाईल आणि लंकेच्या रहिवाशांचं मनोबल दिवसेंदिवस मंद होत जाईल, म्हणून आम्ही निश्चय केला की आम्ही स्वतः जाऊन एकाच बाणात शत्रूचा समूळ नाश करू। परंतु शत्रू इतका निर्बल नाही निघाला जितका आम्ही समजलो होतो। त्याने आमच्या सर्व अस्त्रांना कापून आम्हाला निशस्त्र करून टाकलं आणि सर्वात मोठा आघात त्याने तेव्हा दिला जेव्हा त्याने त्या अवस्थेत आमचा वध नाही केला। युद्धात मेल्यामुळे आमच्या वीरतेला डाग नाही लागत, परंतु त्याने आम्हाला अपमानित करून परत पाठवलं। आज सर्व जग आमच्यावर हसत असणार, इतकंच काय सीता पण माझा उपहास करेल। आता मी कोणत्या गौरवाच्या अहंकाराला घेऊन तिच्या समोर जाणार? कुंभकर्ण, माझ्या भावा, यासाठी तू युद्धभूमीवर जाऊन त्या वानरांचं आणि मानवांचं भक्षण करणं आवश्यक झालं आहे। आज राक्षस जातीची लाज तुझ्या हातात आहे। तुला रावणाच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे रामाकडून। तिन्ही लोकांचा विजेता रावण, ज्याच्या पुढे शस्त्रहीन, श्रीहीन आणि मानहीन होऊन राहिला, त्यावर सुद्धा आपण या गोष्टीवर लक्ष नाही दिलं की वास्तवात श्रीराम कोण आहेत? कुंभकर्ण,
शत्रूला श्री लावून संबोधित करू नकोस. महाराज, डोळे मिटून सुद्धा सूर्याचा प्रकाश लोप नाही होत. जे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, स्वतः श्रीमान नारायण आहेत, त्यांना श्रीरामच म्हटले पाहिजे. दादा, आपण बहुधा हे विसरला आहात की श्रीरामांच्या काही पिढ्या अगोदर इक्ष्वाकू वंशाच्या राजाने आपल्याला शाप दिला होता की जेव्हा स्वतः श्रीमान नारायण आपल्या कुळात अवतार घेतील तेव्हा त्याच नररूपात आपला विनाश करतील. ही गोष्टही विसरलात जी नारदाने मला सांगितली होती की विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी अयोध्यापती दशरथाच्या घरी जन्म घेतला. दादा, ब्रह्माची गोष्टही विसरलात तरी सुद्धा आपण महाराणी सीतेला पळवून आणलेत, जी स्वतः लक्ष्मीचा अवतार आहे. आम्हाला आमच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. आमच्या बहिणीच्या वधाचा प्रतिशोध काय आमचं कर्तव्य नाहीये? होतं, पण ते कार्य वीरांप्रमाणे करायचं. चोरांप्रमाणे एका स्त्रीचं हरण करून काय आपलं मस्तक गौरवाने उंच झाले आहे. शूर्पणखा तर माझीही बहीण होती. आज मला ज्या प्रकारे उठवले आहे त्या दिवशी किंवा हे हीन कार्य करण्यापूर्वी मला जागवलं असतं तर मी सांगितलं असतं की प्रतिशोध कसा घेतला जातो. राजासाठी उचितच नाही पण आवश्यकही आहे की तो प्रत्येक महत्वपूर्ण कार्य आपले परम विद्वान आणि खऱ्या हितैषी मंत्र्यांच्या सल्ल्याने केले पाहिजे. राजाला चापलूस आणि अशा स्वार्थी मंत्र्यांच्या गोष्टीत नाही फसलं पाहिजे जे आपले स्वतःचे हित आणि अर्थ स्वार्थासाठी राजाच्या बरोबर आपल्या देशालाही शत्रूच्या हातात विकू शकतात. अशाच मंत्र्यांसाठी शास्त्र सांगते की विनाशयन्तो भर्तारं सहिताः शत्रुभिर्बुधैः विपरीतानि कृत्यानि कारयन्ति हि मंत्रिणः तान भर्ता मित्र संकाशान अमित्रान मंत्र निर्णय व्यवहारेण जानीयात सचिवानु उपसंहितान. कुंभकर्ण, ही वेळ शास्त्र ऐकवण्याची नाहीये. प्रत्येक गोष्ट आपापल्या वेळी योग्य असते. हीच गोष्ट तर मी सांगू इच्छितो दादा की आपण योग्य वेळी योग्य गोष्ट नाही केली. नीती सांगते की पुरुषाला धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन योग्य वेळीच केले पाहिजे. जसे प्रातःकाळी धर्माचे, मध्यान्ह काळात अर्थ सेवनाचे आणि रात्रीला काम सेवनाचे विधान आहे. त्या तिघातही धर्म श्रेष्ठ आहे. म्हणून जेथे अर्थ आणि कामाचे सेवन धर्माविरुद्ध असेल तेथे त्या दोघांची उपेक्षा करून धर्मानुसारच चालले पाहिजे. सीतेचं हरण करते वेळी आपण धर्म आणि अधर्माचा विचार नाही केलात. मंदोदरी वहिनी आणि विभीषणाची नीती आणि धर्मयुक्त गोष्ट नाही ऐकली. केवळ आपल्या कामवासनेच्या पूर्तीसाठी निमित्त शोधलंय आपण. त्याचंच हे फळ आहे जे या सर्व लंकावासी भोगत आहेत. एखाद्या गुरु किंवा आचार्याप्रमाणे आम्हाला उपदेश ऐकवत आहेत तर जा परत जाऊन झोप. आम्हाला तुझी काही आवश्यकता नाहीये. ही वेळ आहे संकटाची. यावेळी तुझं काय कर्तव्य आहे ही गोष्ट सांग. मान्य केलं की आम्ही चुकीनं नारायणाला नाही ओळखलं. मान्य केलं की आम्ही मनाच्या मोहात एका स्त्रीचं अपहरण केलं. मान्य केलं आम्ही आमच्या गौरव आणि अहंकारात आम्ही कोणाचा सल्ला नाही ऐकला. या गोष्टींची चर्चा करून इतिहास परत नाही वळणार. जे घडून गेलं बुद्धिमान त्याचा शोक नाही करत. भविष्याची चिंता कर्मयोगी नाही करत. यावेळी या क्षणी काय करायचंय याचा निश्चय आवश्यक आहे. मग निश्चय कर. तुझा आपल्या जातीप्रती, तुझ्या भावाप्रती काही कर्तव्य आहे की नाही. तू आम्हाला शास्त्र ऐकवत होतास. अरे शास्त्रात हे पण लिहिलं आहे की भावानं जर काही पाप केला असेल, अपराधी जरी असेल तर तो संकटात आहे त्याची मदत करेल. तोच भाऊ बनण्याच्या लायकीचा असतो.
अपराध्याला शिक्षा तर सगळे देऊ शकतात, पण भाऊ तोच आहे जो संकटाच्या वेळी बरोबरीनं उभा राहील, मदत करेल, शिक्षा न देईल. अरे म्हटलंच आहे की भाऊ तोच आहे जो संकटाच्या वेळी बरोबरीनं उभा राहतो, मदत करतो, शिक्षा न देतो. विचार कर, रावणामुळे जरी, परंतु रावणाबरोबर संपूर्ण राक्षस जातीचा विनाश होईल, हे तुला मान्य आहे की नाही? तर्काला वेळ नाहीये. जर मनात काही संशय असेल, जर कर्तव्याचा रस्ता स्वच्छ दिसत नसेल, तर युद्धाला जाऊन काही फायदा नाही. जाऊन झोप जा. रावणाला आपली शपथ पूर्ण करणं आणि स्वाभिमानाने जिणं आणि मरणं दोन्ही येतं. जा. दादा, आपण मला नीट प्रकारे समजला नाहीत. मी जे सांगितलं ते खऱ्या हितैषीच्या नात्याने सांगितलं. तो माझा अधिकारही होता आणि कर्तव्यही. यावेळी मला काय करायला हवे त्याबद्दल माझ्या मनात ना काही शंका आहे, ना माझ्या मार्गावर काही अंधकार. मी तर लहान भाऊ आहे आणि लहान भावाचा एकच धर्म आहे. जोपर्यंत तो जिवंत आहे आणि ठीक आहे, तोपर्यंत मोठ्या भावाला काही त्रास नाही झाला पाहिजे. तो जिवंत असताना जर त्याच्या मोठ्या भावाला चिंता असेल किंवा तो संकटात आला असेल, तर लहान भावाचा धिक्कार आहे. लहान भाऊ मित्रही आहे आणि सेवकही आहे. कुंभकर्ण, आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. तुम्ही राक्षस जातीचं नाक आहात. दादा, आता आपण युद्धाची चिंता विसरून जा. मी आपल्याला वचन देतो की आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या वनवासी राजकुमारांची मस्तके लंकेच्या गल्ली बोळामधून चेंडू प्रमाणे पायाने ढकलत घेऊन येईल. त्यामुळे ज्यांचे प्रिय संबंधित या युद्धात मारले गेले आहेत, ते पण येऊन त्यांना एक एक ठोकर मारू शकतील. जर मी जिवंत राहिलो तर आज रात्री लंकेत विजयाचा उत्सव होईल. परंतु काय? परंतु दादा, सर्वांची गोष्ट खरी ठरली आणि तो खरोखरच भगवान असेल, तरी सुद्धा मी पाठ नाही दाखवणार. आपल्या भावाच्या ऐटीसाठी रणभूमीमध्ये लढत असताना मरून जाईल, हे माझं वचन आहे. मृत्यूचा विचार तरी का मनात आणतोस कुंभकर्ण? तू अवश्य विजयी होशील. आम्ही सेना नायकाला आदेश देतो, तुझ्या सोबत जायला चतुरंगी सैन्य तयार ठेव. नाही दादा, मला सेनेची काही आवश्यकता नाही. रणभूमीमध्ये मी एकटाच जाईल. माझ्या हातामध्ये केवळ शिवाचे त्रिशूळ असेल. त्यांची अर्धी सेना तर माझ्या पायाखाली चिरडली जाईल. दादा, मला आज्ञा द्या आणि आशीर्वाद द्या की माझ्यामुळे आपला गौरव आणखी वाढेल. दादा, एक प्रार्थना करू. सांग. जर मी रणभूमीमध्ये मारला गेलो तर समजून घ्या की त्यांना कुणीही नाही जिंकू शकत. तेव्हा श्री रामाला भगवान मानून त्यांची शरणागती पत्करावी. त्यामुळे आपले कुळ समूळ नष्ट होण्यापासून वाचेल आणि आपले राज्य अखंड राहील. प्राणी जेव्हा आपल्या कुटुंबियांबरोबर बसून वैभव भोगतो, तेव्हा तो प्रसन्न व संतुष्ट होतो. जर तुझ्यासारखा भाऊ नाही राहिला तर तिन्ही लोकींचं साम्राज्य राहण्यासाठी काय कामाचं? भाऊ, भावाचे मुलगे, आपले मुलगे मारून कसा ऐश्वर भोगू शकेन रावण? जा कुंभकर्ण, मृत्यूची गोष्ट करू नकोस. युद्धाबद्दल बोल, युद्धातील विजयाबद्दल बोल. जा.
दादा, मला आशीर्वाद द्या. कुंभकर्ण मोठा ज्ञानी मानेल कदाचित माझे. विभीषण, विभीषण तू? होय दादा, मी. त्या अभिमानाची बुद्धी आज आपला विभीषण. कुठे घेऊन जाई. वैऱ्याप्रमाणे उभे भावास मोरी भाऊ. विधी लिखिता कोण टाळे, प्रार्थना कोण टाळे. तुला काय आशीर्वाद देऊ? चिरंजीव होण्याचे वरदान तर तुला स्वतः ब्रह्मदेवानी दिले आहे. मला इतकंच वरदान दे दादा, की मी नेहमी धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालेन. मी कधी अधर्माच्या मार्गावर नाही जाणार. हे वरदान पण तू ब्रह्मदेवांकडून मिळवलं आहेस. असं वाटत आहे की आता या गोष्टींच्या पडद्यामध्ये तू आपल्या धर्माविरुद्ध कार्याला लपवण्याचा प्रयत्न करीत आहेस. मी कोणतंही कार्य धर्माविरुद्ध नाही केलंय. काय धर्म आहे, काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनुसार वेगवेगळी असते. नाही, सत्य एकच आहे. ते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकच असते. सत्यच शाश्वत धर्म आहे, त्यामुळे त्याची व्याख्याही एकच असते. आपल्या पांडित्याने मला आज्ञा नको देऊस विभीषण. तू चांगल्या प्रकारे जाणतोस की जीवनात अनेक वेळा अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात. जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते की त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे, काय कर्तव्य आहे, अशाच वेळी प्रत्येक प्राणी आपापल्या संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो. जसे तू आपला भाऊ, आपले कुळ आणि आपला देश त्याग करण्याचा आपला धर्म समजलास, आणि मी भाऊ, कुळ आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याचा आपला धर्म समजला आहे. मी माझ्या भावाला नाही सोडलं. मला माझ्या भावानं भरलेल्या सभेत ठोकर मारून अपमानित करून हकललंय. मी त्यांच्या आणि त्यांच्या कुळाच्या हिताची गोष्ट समजावत होतो की परस्त्री पळवणं आपलं काम नाही. म्हणून श्रीरामाशी विरोध सोडून देवी सीतेला परत करा आणि आपल्या कुळाची व जनतेचे रक्षण कर. मी त्यांना अधर्माच्या मार्गापासून दूर करत होतो, परंतु कामवश त्यांना अधर्मच प्रिय होता. त्यात माझा काय दोष? विभीषण, जर शरीरात काही दोष, काही रोग आला तर आपली भुजा आपल्या शरीराचा त्याग नाही करत. भाऊ भावाची भुजा असते.
तू भावापासून वेगळे होऊन त्यांची एक भुजा कापलीस. जर पराजय झाला तर त्याच्या पराजयाचे कारण तू असशील तू. विभीषण, जर शरीरामध्ये काही दोष काही रोग आला तर आपली भुजा आपल्या शरीराचा त्याग नाही करत. भाऊ भावाची भुजा असते. तू भावापासून वेगळे होऊन त्यांची एक भुजा कापलीस. जर पराजय झाला तर त्याच्या पराजयाचे कारण तू असशील तू. नाही, मी त्यांच्या पराजयाची नाही, त्यांच्या विजयाची गोष्ट समजावत होतो. मी त्यांच्यासमोर सुमती, सन्मार्ग आणि श्रीरामाशी तहाचा प्रस्ताव घेऊन आलो होतो. मी यावेळी हा प्रस्ताव आपल्या समोरही घेऊन आलो आहे. दादा, लंकेचं जे राज्य श्रीरामांनी मला प्रदान केलं आहे ते राज्य मला नको आहे. ते राज्य मी आपल्याला समर्पण करतो. परंतु आपण हा संहार थांबवावा, कारण यामुळे सर्व राक्षस जातीचा संहार होईल. याचं कारण आहे महाराज रावणाचं वाईट वर्तन. आपण या दुर्वर्तनाशी सहमत नाही ना? बोला. हो, मी त्याच्याशी सहमत नाहीये. तर मग आपण आमच्याकडे यावे. दुष्कर्म, दुर्वर्तनासाठी आपल्या भावाला दंड देणे अधर्म नाही. जर यावेळी आपण त्यांची साथ सोडून दिलीत, जे शक्य आहे, तर ते स्वतःच सरळ मार्गावर येतील. दादा, यावेळी हाच आपला धर्म आहे. अरे विभीषण, याला तू धर्म म्हणतो आहेस, त्यापेक्षा मोठा धर्म आणखी काहीच असू शकत नाही. येणारी पिढी तुला कितीही मोठा धर्मात्मा आणि रामभक्त का ना मानोत, परंतु आपला देश, आपलं कुळ, आपल्या घराशी विश्वासघात केल्यामुळे कधीही सन्मानाच्या दृष्टीने नाही पाहिले जाणार तुला. अरे, ज्यांच्याशी मित्रता केली आहेस त्यांच्या आचरणापासून काही शिकला असतास, भावासाठी भरताचा त्याग पाहिला असतास, भावासाठी लक्ष्मणाची सेवा आणि समर्पणातून शिकला असतास, तर तू आपल्या चारित्र्यावर असा कलंक नसता लावलास विभीषण. भरत आणि लक्ष्मणांच्या पावलांवर चालण्यासाठी श्रीरामांसारखा आदर्श आणि मर्यादा पुरुषोत्तम भाऊ पण असला पाहिजे. अरे, चांगल्या बरोबर तर सगळेच चांगले असतात. मग भाऊ आणि भावाचे नातच काय? विभीषण, या युद्धात काय दादा एकटाच मरणार? त्यांच्या बरोबर मरणारा आणखी कोणी भाऊ नसणार? अरे, दृश्य तर ते असेल की जेथे रावणाचे मृत शरीर असेल आणि त्याच्या चारही बाजूना त्याच्या भावांची, त्याच्या मुलांची मृत शरीरे त्याची शोभा वाढवत असतील, ज्याला पाहून देवताही मस्तक खाली घालतील. जा विभीषणा, आपल्या स्वामी रामाला सावधान कर. आता सामना खर आणि दूषण बरोबर नाही, त्रिशरा आणि बालीशी कपट युद्ध नाही. सामना आज अजय पर्वताप्रमाणे अभेद्य कुंभकर्णाशी आहे. त्याच्या हुंकाराने विधाता ब्रह्मा पण थरथरले होते. कुंभकर्ण या पापाचे ते शिखर आहे ज्याच्याशी टक्कर होऊन, त्यांच्या बाणाचे टोक वाकडे होऊन त्यांच्यावरच प्रहार करेल. तीर, तलवार, गदा आणि भाले तुटून तुटून खाली पडतील. त्याने असुरांच्या नाशाचा संकल्प केला आहे, तर आज कुंभकर्णही रामाचे शीर लाथा मारत मारत आपल्या लंकेश्वराच्या पायाशी घेऊन जाण्याचा पण ठरवून आला आहे. जा, जा माझ्या भावा, तू निशस्त्र माझ्या समोर नको उभा राहूस.
मला आपला परका नाही दिसत. आता माझा क्रोधावर ताबा राहिलेला नाहीये. आता यावेळी मरण माझ्या डोक्यावर तांडव करीत आहे. मरणे आणि मारण्याशिवाय काही सुचत नाहीये. जा, चालता हो आपल्या स्वामी कडून तू युद्ध कर. आपला राजा, आपल्या भावासाठी मी युद्ध करेन. यावेळेस हाच आपला धर्म आहे, हेच आपलं कर्तव्य आहे, हेच आपलं ध्येय आहे. जा माझ्या भावा, माझ्या मित्रा, माझ्या शत्रू, जा. जा, निघून जा विभीषण, निघून जा. जा, निघून जा विभीषण, निघून जा. विभीषण, माझ्या भावा, जर आमचं सर्वांचं मरण ठरलेलंच आहे तर विशुवा वंशाच्या विनाशानंतर आमच्या सर्वांचे क्रियाकर्म शास्त्रोक्त रीतीने करून आपल्या कर्तव्याचे पालनही कर, कारण तू एकटाच वाचणार आहेस. टाटा तुट भावांची होई, या परता आघातच नाही. परधर्मासाठी प्राणच जाई, या परते सौभाग्यच नाही. रणी भविष्य अनिश्चित आहे, जगणे मरणे दैवाधीन